तर आज आहे निवांत वार, जसं की रविवार. निवांत वार सगळ्यांसाठी आपल्या बायकांना सोडून होतं उशिरा उठायचा प्लॅन, पण नाही जमत नाही आपल्याला, कारण की घरातले कामं कोण करणार. असो आज मला जायचं आहे थोडं बाहेर सगळ्यांसोबत, थोडं म्हणजे आज फिरायला चाललो आहे आम्ही. तर म्हटलं आज शांततेमध्ये आज सगळ्यांना झोपू द्या निवांत आणि लवकर उठा. आपले डेलीचे जे कामं आहे, अंघोळ, वॉशरूमचे जे आहे ते साफसफाईचे करून घ्यावा आणि निवांत सारामृत वाचायला बसा. तसंच केलं. मी काय केलं, उठले, गरम पाणी वगैरे घेतलं, अंघोळ केली, बाथरूमचे कामं सगळे आवरले. त्यानंतर पहिले किचन साफ करून घेतलं, कारण की सगळं साफ करायला जर गेलं तर हे लोकं उठून जातील, यांना मला उठवायचं नव्हतं. तर म्हटलं मी सगळं आज एकटी आणि शांततेमध्ये करून घेईन. रविवार म्हणले की काय ना, कोणाला कितीही जरी उठवा तर ते उठणार नाही. आपल्याला माहिती आहे त्यांना निवांत आहे आणि आपण पण आज निवांत आहे स्वयंपाकाला. जसं की स्वयंपाक रोज सकाळी पहिले करून घ्यावा लागतो, मग तिथून पुढं अंघोळ, मग तिथून पुढं देवपूजा होती. पण आज तसं काही केलं नाही. तर म्हणलं 2-3 तास माझ्याकडे निवांत आहेच, तर मी त्याचा चांगला उपयोग करून घेईन. शांततेमध्ये सारामृत वाचून घेईन. तर मग पहिले म्हटलं चला देवपूजा वगैरे करून घ्यावं. तिथून पुढं मग पुढच्या कामाला लागावं. नाही म्हणता तरी पण सगळं आवरून हे घेत मला 7 वाजून गेले बघा. त्यानंतर अशा पद्धतीने ते देवपूजा केली. फुलं थोडे उशिरा आले, तर फुलं मी ठेवू शकले नाही. तर पहिले तर 11 माळींचा जप करून घेतला. त्यानंतर मग सारामृतचं पठण केलं. आता तुम्हाला किती वेळ लागतो हे जर मला कमेंटमध्ये सांगितलं तर बरं होईल. मला ते ना 2-2.5 तास लागून जाते बरं. पूर्ण अध्याय 21 अध्याय वाचायला 2 ते 2.5 तास लागून जाते. तर श्री स्वामी समर्थ. हॅपी संडे.